पांडुरंगाचं सर्व महाराष्ट्रातले संत मात्र नाम चिंतन अखंड करतात आणि तेच पंढरीश पांडुरंग परमात्मा कसे आहेत बघा. सुंदर असा वर्ण हा असे हे पंढरीश पांडुरंग परमात्मा. चला सगळे बसा इकडे, एवढा मोठा पेंडाला या. आणि हे पंढरीश पांडुरंग परमात्मा एक नाही दोन नाही तर कधीपासून उभे आहे या विटेवरती. 28 युगापासून. म्हणून तर आरतीत म्हणताना युगे 28 विठेवरी उभा. हेच 28 युग आहे. ज्या 28 युगांपासून विटेवरती मात्र पंढरीश पांडुरंग परमात्मा उभे आहे. कसे आहे? हात कुठे आहे? कटीवर कमरेवर हात आहे. गळ्यामध्ये काय आहे? सुंदर अशी तुळशी माळ आहे. कानामध्ये काय आहे? म्हणता ना मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कस्तूपमणी विराजित. कंठामध्ये कस्तूपमणी धारण केलेले आहे. मकर कुंडल गळ्यामध्ये आहे. आणि काही या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला काळ्या म्हणतात आणि त्या काळ्या म्हणण्याची ताकद मात्र ज्या संतात होती त्या जनाबाई नामदेव रायांची दासी म्हणून या पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी आपल्या आई वडिलांसोबत गेल्या आणि मग मात्र बालपणात गेल्या. जसं पांडुरंग परमात्म्याच्या चला जनाबाई बाल अवस्थेत मात्र जनाबाई आल्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला. पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी आली आणि जशा येऊन पांडुरंगाच्या मात्र चरणावरती डोकं ठेवलं, मस्तक ठेवलं. जनाबाई मराठी नाही समजत का? अशा पाया लागतात. मला वाटतं पंढरपूरला नेलं नाही हो तुम्ही. पांडुरंगाच्या पंढरीला जाऊन पाया नाही लागल्या म्हणून. खाली पांडुरंगाच्या सहज राहील का हो? ज्या घरी राहते तिथे थोडस काम करावं लागेल आणि म्हणून जनाबाई मात्र या पांडुरंगाच्या भक्तीने बालपणापासून एवढ्या तल्लीन झाल्या की जात्यावरती दळण दळायला लागल्या आणि तरी मात्र पांडुरंगाचं नाम चिंतन करू लागल्या. सुंदर गोव्या गात पिक्चरचे गाणे म्हणत नाही. आता आहे ते पिक्चरचे गाणे म्हणत सुंदर माझे जाते गे तो सुंदर माझे जाते गे तो मोळा गाव के तू
विठोबाला मात्र हाक देत आहे, आवाज देत आहे आणि दळण दळत आहे जात्यावरती कोण? जनाबाई भगवंताला आवाज देत आणि मग काय तर या पंढरीचे पांडुरंग परमात्मा विठेवरून मात्र या जनाबाईच्या भेटी करता तिथे राहायच्या गोपाळपुरामध्ये जनाबाई तिथे मात्र भगवंत आले. जनाबाईच्या भेटी करता तोच हा क्षण, हात लावा जनाबाई जात्याला. आणि काय तर जनाबाई सोबत मात्र भगवंत बसायचे. जनाई करीते हरि भजन, जनाई करीते हरि भजन, जनाई करीते हरि भजन, जनाई करीते हरि भजन. जनाई करत आहे. ही जनाबाई काही खूप मोठी नव्हती हो, एवढ्याच वयात गेली पंढरपूरला, तर पंढरपूरलाच राहिली. आणि म्हणून काही काही गोष्टी सांगावं लागतंय कारण छोटी आहे. सासूबाई जशा सुनाला सांगतात तशीच नामदेवांच्या घरी होती. मग नामदेवांची आई सांगायची, बाळ असं करा तसं करा, करायची जनाबाई. आणि ह्या ओव्या गात गात भजन करायला लागले. आणि याच जनाबाईंचं कबीर महाराजांनी वर्णन ऐकलं आणि कबीर महाराज आले जनाबाईंच्या भेटी करता. आणि त्यावेळेचा प्रसंग आहे, जनाबाई मात्र गौऱ्या थापत होत्या. गौऱ्या शेणाच्या गौऱ्याच म्हणता ना, शेण्या म्हणतात कुठं कुठं, त्या थापत होते. आणि त्या थापताना मात्र ठेवल्या वाढलेल्या गौऱ्या देखील कबीर महाराजांनी कान लावून ऐकलं तर त्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलल्या होत्या.
जनाबाईंनी थापलेल्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणाल्या. तर जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. संत कबीर आणि नामदेवच्या बोलू लागल्या. संत कबीर आणि नामदेवच्या माना डोलू लागल्या. माना डोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू 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 लागल्या. संत कबीर आणि नामदेवच्या माना डोलू लागल्या. संत कबीर आणि नामदेवच्या माना डोलू लागल्या. बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल मात्र जनाबाईच्या काय म्हण लागल्या. ओ तिवसळावासी इकडे काय गौऱ्या बोलू लागल्या. काय विठ्ठल विठ्ठल शेणाच्या थापलेल्या निर्जीव गौऱ्या विठ्ठल म्हणाल्या. जनाबाईच्या भक्तीची ताकद. कारण ती जनाबाई विठ्ठलाला आपलं समजायची. चला आपणही सगळ्यांनी या पांडुरंग परमात्म्याला माझं म्हणायचंय. जे जनाबाई म्हणायला लागली काय विठ्ठल माझं आहे आणि मी कोणाचं आहे विठ्ठलाचं आहे. हेच सगळ्यांनी नामचिंतन करायचं आहे. काय विठ्ठल माझं आहे आणि मी कोणाचं आहे विठ्ठलाचा. सगळ्यांनी म्हणायचं. हाताने टाळी. ज्याला आनंद घ्यायचा आहे तिकडे जागा शिल्लक आहे. उभ्या होऊन नाचू शकता. विठ्ठल माझा माझा